आणि एवढ्याच्या छोट्या वास्तूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देणं शोभतं का त्यांना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे BIT चाळीत राहायचे. म्हणजे किंबहुना कोंबळकरांना हे म्हणजे कोळंबकरांना माहिती नसेल की बाबासाहेब राहायचे कुठे. तरी राजकारण होतंय का यामध्ये? राजकारणाशिवाय कोळंबकरला जमतं काय? आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड जी आहेत. आव्हाड साहेब, आपण गृहमंत्री असताना BDD चाळ नायगावच्या नामांतरणाला आपण शरद पवारांचं नाव दिलं होतं. याला आता स्थानिक त्याचबरोबर कालिदास कोळंबकर जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी देखील विरोध केलेला आहे. मुख्यमंत्र्यांना तसं पत्र दिलेलं आहे आणि त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स करावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स पूर्ण BDD चाळीला दिली आहे का? त्यांचं म्हणणं काय? नायगावचा जो BDD चाळीचा पुनर्विकास प्रकल्प आहे त्याला द्या. कसं म्हणता येईल? BDD चाळ नायगाव एवढंच म्हणता येईल ना. आणि एवढ्याच्या छोट्या वास्तूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देणं शोभतं का त्यांना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे BIT चाळीत राहायचे. म्हणजे किंबहुना कोंबळकरांना हे म्हणजे कोळंबकरांना माहिती नसेल की बाबासाहेब राहायचे कुठे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनेक अनुयायी त्या ठिकाणी राहतात, त्यांची ही मागणी आहे. राजगृह देखील त्याच विधानसभा परिक्षेत्रात येतं, त्यामुळे हे नाव योग्य आहे. स्थानिकांची मागणी आहे, त्यामुळे त्यांनी ती मागणी केली आहे. तेव्हाही स्थानिकांचीच मागणी होती आणि त्याच्यानंतरच हे नाव सुचवण्यात आलं होतं. बाकी सरकारची मर्जी आहे. कुठेतरी राजकारण होतंय का यामध्ये? राजकारणाशिवाय कोळंबकरला जमतं काय? धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट गजाननसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.